मागील व्हिडिओमध्ये आपण पहिली 5 गणितं पाहिलेली आहे आणि आज 6वं गणित आपण पाहणार आहोत, ज्यामध्ये इथं किमती दिलेल्या आहेत की 25 आहे, MNची, NPची 40 आहे, MQ 14 आहे. तर हे खूप सोपं आहे कारण NQ आहे तो अँगल बायसेक्टर MNPचा आहे. तर तिथं आपण लिहू शकतो की रे NQ इज बायसेक्टर ऑफ अँगल MNP बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. हे रिझन द्यायचंच आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल आधी, तर आधी आपण हे गणित सॉल्व करता इथं हे लिहावं लागेल की MN छेद NP आणि त्याचा इक्वल रेशो MQ छेद QP. जी MNची किंमत आहे ती 25 आहे, NPची आहे 40, MQची आहे 14 आणि QP आपल्याला फाइंड करायचे, त्यामुळे QP तसंच आहे. मग आपण काय करू, यांचा तिरकस गुणाकार करू. QP गुणिले 25 बरोबर 14 गुणिले 40. हा याच्याशी गुणाकारात येईल आणि हा याच्याशी गुणाकारात येईल. QPची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला 14 गुणिले 40 आणि छेदात लिहावं लागेल 25. तर 40 आणि 25 पाचाच्या पाड्यात, 40 8 नंबरला आहे, सेम पाड्यामध्ये ते पाहिजेत आणि 25 5 नंबरला आहे. आणि आपण जर QPची व्हॅल्यू काढली तर 14 गुणिले 8 करावी लागेल, म्हणजे 112. 14 8 112 आणि छेदात 5 आहे तर ते भागावं लागेल आपल्याला. तर याकरता QP बरोबर आपल्याला 112 ला आहे तो आपल्याला डिवाइड करावा लागेल 5 ने. 5 दुनी 10 आणि 5 दुनी 10 आणि पॉईंट देऊन 5 20 म्हणजे 22.4 येतं याचं जे. आपण जर याचं भागाकार केला या दोघांचा तर याचं उत्तर येतं आहे 22.4. आता आपण 7वं गणित पाहणार आहोत, ज्यामध्ये BD DF AE CEचा रेशो येईल, कारण की 3 पॅरलल लाईन आणि याचा ट्रान्सव्हर्सल आहे 2, यामुळे BD अपॉन DF आणि AC अपॉन CE येईल. तर आपल्याला इथं पण जनरली पाहू शकतो 4 दुनी 8 आणि त्या एक्सची किंमत 6 येणारे, 6 दुनी 12. तर हे असं प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. हो का, इथे पण कच्ची आकृती आहे ती काढलेली आहे. यामध्ये आपण इथं रिझन द्यायचं का आहे ते BD अपॉन DF आणि इज इक्वल टू AC अपॉन CE. आणि याला आपल्याला कारण द्यावं लागणार आहे इथं कंसात की 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. LTची किंमत दिलेली नाही, TN 8 आहे आणि MNची किंमत 10 आहे. पुन्हा आपल्याला अँगल बायसेक्टरमध्ये रे MT लागणार आहे की रे MT इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल एलिमेंट बाय प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. पुन्हा आपल्याला याचा रेशिओ घ्यायचा आहे. LM अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN. तर LM जो आहे तो 6 आहे, MN जो आहे तो 10 आहे, इज इक्वल टू LT तसाच ठेवायचं स्थिर, आणि TN जो आहे तो 8. LT गुणिले 10 इज इक्वल टू 6 इंटू 8. LT बरोबर 6 इंटू 8 अपॉन 10. LTची जी किंमत आहे ती 2च्या पाड्यात 4 नंबरला 8 आणि 5 नंबरला 10 आहे. 24ला 5 ने आपल्याला डिवाइड करावं लागणार आहे, म्हणून LTची किंमत 24ला जर 5 ने आपल्याला डिवाइड केलं तर 5 चौक 20
आणि 45 LTची किंमत येणार आहे 4.8. आता आपण या 1.2 मधील 9 जे प्रॉब्लेम घेणार आहे तो तुम्हाला आवडत असेल, पण तो फार सोपा आहे. अँगल बायसेक्टर प्रॉपर्टी रे BD आहे, तो अँगल ABCला बायसेक्ट करतो हे लिहायचं आहे आपल्याला. आणि AB/BC AD/DC येतं कधी, त्यामुळे आपण त्याच्या फक्त किमती आहे. ABच्या किती आहे, x आहे, त्या लिहायची x. जो BCचा आहे तो खाली x+5. ADचा जो आहे ती किंमत आहे x-2 आणि उरलेली जी आहे DCची तर ती किंमत आहे x+2. म्हणून आपण याला तिरकस गुणाकार करायचा. x गुणिले x+2 बरोबर x-2 गुणिले x+5. मग x ने गुणलं तर x ला x ने गुणल्यामुळे x वर्ग होतं. x ने 2 ला गुणल्यावर 2x होतं. x ने जर पुन्हा x ला गुणलं x वर्ग होतं. आणि x ने परत +5 ला गुणायचं +5x होतं. परत या 2 ने गुणायचं या दोघांना -2x. -2 गुणिले +5 म्हटल्यावर 5 दुनी 10. चिन्ह एकदा वजा असल्यामुळे वजा होईल. आणि इकडचा जो x वर्ग आहे तो आणि हा x वर्ग कॅन्सल होईल, कारण हा जो अधिक आहे तो इकडे आल्यावर 0 होणार आहे. म्हणून 2x कडे हा -2x आल्यावर +2x होतं. +5x आल्यावर जो आहे -5x होईल. आणि बरोबर -10 आहे तो इथेच राहील. तर 2x 4x -5x बरोबर -10. मोठ्या संख्येतून लहान संख्या गेली तर -x येते, बरोबर इथं -10 येते. आणि दोन्यांची चिन्हाची अदलाबदल केली, प्लसमध्ये काढलं तर x ची किंमत 10 येते. आता आपण हे 10th जे गणित आहे ते सोडवणार आहे. यामध्ये त्यांनी दिल्याप्रमाणे जे आहे ते PQला DE पॅरेलल आहे, QRला DF पॅरेलल आहे. आणि आपल्याला हे दाखवायचे आहे की जो PR आहे त्यालाही DF पॅरेलल आहे. तर यासाठी आपल्याला दिलेली आहे ती सोडवायची आहे. ट्रायंगल XDE PQ पॅरेलल DE. PQ पॅरेलल DE XP/PD आणि XP/PD हा असा आणि हा PD आणि XQ/QE जाईल. आणि मग इथं याच्यामुळे इथं आपण PD इथं XP/PD मांडू आणि वर जो आहे QEचा वर XQ मांडू. तसंच ट्रायंगल XEF मध्ये QR पॅरेलल XEF QR पॅरेलल EFला आहे. आणि त्याच्यामुळे XQ/QE आणि XR/RP येईल इथं. XR/RF येईल इथं. आणि आपण पाहिलं तर XQ/QE आणि XQ/QE हे इक्वल आहे. हे इक्वल असल्यामुळे हे दोन्ही जे आहेत ते इक्वल आहेत असं आपण मांडायचं, म्हणजे आपलं उत्तर येईल XP/PD. आणि हे इक्वल असल्यामुळे ह्याचं इक्वेशन येईल XR/RF. आणि आपण जर कन्व्हर्स घेतलं म्हणून सेगमेंट PR पॅरेलल टू सेगमेंट DE, कारण कन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता आपण जर 11वं गणित पाहिलं ते आता 11व्या गणितात दिल्याप्रमाणे त्यांनी फक्त गणित दिलेलं आहे प्रॉब्लेम, आणि आपल्यालाच डायग्राम काढायचे आहेत. ACBचा आणि अँगल ABCचा अँगल BD हा बायसेक्टर आहे आणि अँगल ACDचा CE हा बायसेक्टर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. या गणिताप्रमाणे त्यांनी डायग्राम दिलेले नवे लागेल. आपण जी रचना केली त्याप्रमाणे जॉईंट सेगमेंट ED आणि in triangle ABC we have given ray BD bisect angle ABC. So by property of angle bisector of triangle, तर आपल्याला असं करावं लागेल की इथं दाखवावं लागेल आपल्याला की
AD अपॉन DC इज इक्वल टू AB अपॉन BC आहे, याला नंबर 1. आणि सिमिलरली आपण गिवन आपल्याला जो दिलेला आहे गिवन त्याच्यानुसार रे जो CE आहे इज अँगल बायसेक्टर ऑफ so by property of angle bisector of triangle AE upon EB equal to AC upon BC. म्हणजे आपण जे इथं पाहिलं त्याच्यानुसार AE अपॉन EB आणि AD अपॉन DC होते, कारण आपल्याला जर त्यांनी सांगितलं अँगल बायसेक्टर जो आहे ABCचा AD अपॉन DC होणार, कारण अँगल बायसेक्टर आहे म्हणून AD अपॉन DC. आणि हा जो आहे ACB त्याचा AE अपॉन EB होणार आहे आणि तो आपल्याला इक्वल दाखवायचा. जर आपण असं पाहिलं तर इथं जो दोघांचा आहे तो AB आणि AC त्यांनी गिवनमध्ये दिलेला आहे ते इक्वल आहे. AB इक्वल टू आपल्याला त्यांनी दिलेला आहे AB इक्वल टू AC दिलेले, हे त्यांनी गिवन केलेले आपल्याला. म्हणून इक्वेशन जर आपण पाहिलं हे 1 आणि जे इक्वेशन आहे हे सेकंड आणि हे जे थर्ड इक्वेशन आहे, तर यानुसार आपण पाहिलं तर थर्ड इक्वेशनमध्ये पाहिलं तर आपल्याला AD अपॉन DC इज इक्वल टू AE अपॉन EB येते. आणि फ्रॉम इक्वेशन हे जे 4 तयार झाले त्याच्यानुसार आपल्याला इन ट्रायंगल ABC सेगमेंट जर हे असं आता जो 4th आहे AD अपॉन DC AE अपॉन EB, कारण की आपण पाहिलं फ्रॉम इक्वेशन इन ट्रायंगल ABC सेगमेंट ED जो आहे तो डिवाइड कुणाला करतो 2 साइड AB आणि EC इन प्रोपोर्शन बाय कन्वर्स ऑफ BPT ED पॅरलल BC ला आहे, हे आपण सिद्ध करून दाखवते. 2 साइड AB and AC in proportion by converse of BPT ED parallel to BC. याप्रमाणे गणित आहे. तुम्हाला जर आणखी डीपमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा.